आमचं ना आयुष्य जगण्याचं ना पद्धत थोडीशी वेगळी आहे बरं का. आम्ही उद्याच्या आशेवर नाही तर आजच्या जिद्दीवर जगतो. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची सुरुवात झाली हे तुम्हाला माहितीच आहे आणि नवीन व्हिडिओची सुरुवात आज खूप मेहनतीपासून सुरू झालेली होती आणि खूप मेहनतीदार आणि खूप धावपळीचा आजचा हा माझा व्हिडिओ आणि धावपळीचा आजचा हा माझा दिवस झाला. तर कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आजची सुरुवात हे लवकर झाली होती थोडीशी. तर आजचं माझं वर्क हे असं होतं ना, एका सुंदरशा साडीला सुंदर असं काहीतरी डिझाईन करायचं होतं. ते काय करायचं होतं तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलं असेल, नसेल तर मी हा व्हिडिओ खास त्यासाठीच बनवलेला आहे ना, मग ते तुम्हाला लक्षात येईलच. तर मस्त अशी बघू शकतो कलरफुल नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये कलर आहे, यामध्ये ग्रीन आहे, येलो आहे, पिंक आहे, शायडिंगमध्ये गोल्डन कलरसुद्धा आहे. तर इतक्या कलरमध्ये या साडी कलेक्शन आहे, म्हणजे साडीचं जे काही कलर कॉम्बिनेशन आहे ना, एकदम मस्त असं छान आहे बरं का. तर याचवरती आपण काय करणार आहोत बघा. तर सुंदर असे याच्यावरती आपल्याला गोंडे तयार करायचे होते आणि यामध्ये मला वाटलं होतं 3 कलर घ्यावे, पण नंतर म्हटलं जेव्हा 2च कलर घेईल तर जास्त बेस्ट वाटेल. त्यासाठी म्हटलं 2च कलरमध्ये घ्यावं. तर जास्त कलर कुठला होता बॉर्डरला पाहिलं मी, तर त्यामध्ये होता पिंक कलर आणि मला ग्रीन वगैरे किंवा येलो घ्यावं म्हटलं, पण तितका उठून नाही दिसणार अशी मला आयडिया आली आणि त्यानंतर मग मी घेतला त्यातला नेव्ही ब्ल्यू कलर. तर दोन्ही कलर कॉम्बिनेशन आणि दोन्ही शेड मी मस्त असे चॉईस केलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले सांगा बरं. तर आजचं माझं काम हे सकाळी 6 ते 7 वाजल्यापासून सुरू झालेलं होतं. आज मी उठले होते सकाळी 5:30ला आणि संध्याकाळपर्यंत मला हे वर्क कंप्लीट करून द्यायचं होतं. मग काय 5:30ला वगैरे उठलं, सगळं काम वगैरे घरचे आवरून घेतले, स्वतःचे पण कामं वगैरे जे काय आहे ते आवरून घेतले. म्हटलं संध्याकाळपर्यंत हे आज वर्क कसंही कंप्लीट करून द्यायचं आहे. तर फायनली मग मी माझं काम सुरू केलं होतं सकाळी 8 वाजता, म्हणजे 8 ते 9 वाजले असतील, कारण मला कम्प्लिटली संध्याकाळी द्यायचं हे टायमिंगच दिसत होता, मला बाकी काही दिसत नव्हतं. तर बघा इकडे फायनली माझे इकडे सगळे गोंडे करून तयार झालेले आहेत आणि या अगोदर जे तुम्हाला मी दाखवलं ते शायनिंग म्हणजे फिनिशिंग वगैरे थोडीशी कट करायची होती आणि शायनिंगचा गोल्डन वगैरे जे दोरा होता ना, ते त्याला परत मला रिटर्न वर्क करायचं होतं. तर सगळं काही मी ते करून घेतलेलं आहे आणि आता स्ट्रेट करून घेतलेलं आहे. आता मला याला लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे. थोडंसं मी अगोदर पण लेवलमध्ये कट करून घेतलं, पण तिथे ना थोडंसं मला आणखीन कमी जास्त वगैरे वाटत होतं, त्यामुळे त्याला परत मी स्ट्रेट करून घेतलं आणि म्हटलं परत आपण लेवलमध्ये कट करून घेऊयात आणि थोडंसं त्याला ओझं देऊन प्रेस करून आणखी थोडंसं स्ट्रेट करायचं होतं. तर अशा पद्धतीने सुंदर असे नाजूक फेंटमध्ये आपण इकडे गोल्डन आणि नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये हे गोंडे लावून घेतलेले आहेत. तर कोणाकोणांना साडीला गोंडे वगैरे लावलेले आवडतात सांगा बरं. असेच वेगवेगळे वर्क, वेगवेगळे डिझाईन मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे. तुम्हाला माझं वर्क पाहायला कसं वाटतं सांगा. आज इतकी धावपळीचा दिवस होता ना, कारण उन्हाळी कामं घरचे सुद्धा मी चालू केलेले होते, पण आज मला हे वर्क कंप्लीट करून द्यायचं होतं. म्हटलं घरच्या कामापेक्षा जास्त आज याच कामाकडे लक्ष द्यावं, म्हणजे जास्त प्रेम याच कामावरती येऊ द्यावं. तर फायनली माझी इकडे साडी जी होती ना कस्टमाइज बनवून रेडी होती आणि असा फायनल याचा लुक झालेला होतं. असं फायनल हे पूर्ण गोंडे बनवून रेडी झालेले होते आणि नंतर राजसुद्धा आला होता माझ्याकडे की मम्मा किती छान केलं आहे हे, तुझ्या साडीला सुद्धा असं बनवणं मम्मा असं बोलत होता. तर मी असं ठेवून बघितलं शायनिंग वगैरे म्हणजे फिनिशिंग छान आलेली आहे का. थोडंसं मला आणखीन काहीतरी वाटलं त्यामध्ये आणखीन चेंजेस करावे, त्यामुळे ते मला परत कट करून घ्यायचं होतं. तर बघा इकडे पुन्हा मी कट करून घेतलेलं आहे आणि असं बॉर्डर असं साडी इकडे रेडी झालेली आहे. तर साडीमध्ये भरपूर सारे कलर असतात, त्यामधला कुठला कॉम्बिनेशन घ्यायचा कलरचा तो तुम्ही घेऊ शकतो.
त्यानंतर घरी यायला हे पूर्ण काम करून दुपार किंवा इव्हनिंग झाली असं म्हणलं तर चालेल. मग घरी आल्यानंतर परत मी थंड पाण्याने अशी फ्रेश झाले आणि राजसुद्धा फ्रेश झाला. आणि येत्या वेळेस राजसाठी मी काहीतरी खाऊ घेऊन आलेला होता, कारण राज मला बोलत होता, मम्मा तुझं एवढं काम झाल्यानंतर मला काहीतरी गम्मा पाहिजे खाण्यासाठी. म्हटलं ठीक आहे, उन्हाळा आहे आणि थंडगार असं काहीतरी घेऊयात. तर अगोदरच त्याची फरमाईश होती, मग काय माझ्या बाळाची मी फरमाईश पूर्ण करी. आणि इथं घेतलं मी आईस्क्रीम. तुम्हाला माहिती उन्हाळा तर चालू आहे. उन्हाळा त्यानंतर आम्ही आलो घरी. संध्याकाळची वेळ आहे आणि आमचा फॅन बघा कसा फिरतोय. दिवसभर तर खूप सारं गरम झालेलं होतं आणि त्राससुद्धा झालेलं होतं. तर माझं चाललं होतं दिवसभर आईस्क्रीम खायचं म्हणून. तुम्हाला पण आण, मला पण आण. तुम्हाला पण वाटी, मला पण. तर दिवसभर चाललं आईस्क्रीम खायचं म्हणून. तर फायनली इकडे आम्ही बघितलं नव्हतं, हे अरुणचं आईस्क्रीम आहे व्हॅनिला. आणि मी चॉकलेटचं सांगितलं होतं, तर हे वेगळं दुसरंच काहीतरी आलं. असं माझा मूड ऑफ होत असतो. एकतरी मी खूप वेट करून काहीतरी सांगते, त्यामध्ये असं काहीतरी येतं. तेव्हा तरी मी इथं अरुणचं व्हॅनिलाचं आहे, पण मला पाहिजे होतं चॉकलेट किंवा बटरस्कॉच. पण ठीक आहे, असू द्यात, काही हरकत नाही, हेच खाऊयात आपण. तर मी आईस्क्रीम घेतला ना, त्यामध्ये काहीतरी एक मिक्स करत असते, ते मी तुम्हाला दाखवते. आणि ते एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, खूप बेस्ट आणि टेस्टी लागतं. तर आता मला काही राहत नाही आहे, कारण मला गरम खूप व्हायला लागले आणि काही आईस्क्रीम म्हटलं ना मग मला काही सुचत नाही उन्हाळ्यामध्ये. तर राज पण इकडे रेडी बसलाय रडून आणि मी पण. राजनी पण आत्ता आंघोळ केली, तर मी काढून घेते आईस्क्रीम. चला, व्हॅनिलाचं ब्ल्यू कलर आहे आतमध्ये. राजने 2 वाट्या वेगवेगळ्या आणलेल्या आहेत, म्हणजे मम्मा वेगळी आहे आणि बाळ वेगळे आहे म्हणून. तर चला घेऊयात. ब्ल्यू आणि हे व्हाईट दोन्ही कलर. ब्लू क्रीम कलरमध्ये आहे ते, आणि हा ब्ल्यू कलरमध्ये. हे वाला ट्राय नाही केलं मी कधी, मला मूड ऑफ झालेलं बघतात. तर बघूयात तरी पण कसं लागतं. राजला पूर्ण व्हाईट दिलंय मी, तर राजला पण थोडंसं ब्ल्यू देऊया. आणि इथे थोडंसं दिलं राजला, जास्त नाही, कारण राजची तेवढी तब्येत पण बरी नाही आहे आईस्क्रीम खावं अशी, त्यामुळं थंड म्हणून जास्त नाही दिलं. तर आता यामध्ये मी 2 काहीतरी मिक्स करणार आहे. तर यामध्ये मला ना सोनपापडी खूप आवडते खरं सांगायचं म्हणजे आईस्क्रीममध्ये, पण मी चॉकलेट फ्लेवरमध्ये वगैरे खाल्ली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुझ्या याच्यामध्ये टाकायची राज? राजला नाही आवडत, पण मी प्रत्येक दुसऱ्या आईस्क्रीममध्ये खाते, पण यामध्ये फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे मी पण. तर बघू कशी लागते टेस्ट. दोघांची फोटो काढ आईस्क्रीमची. चला खाऊन बघूयात अगोदर, मग तुम्हाला सांगूयात. काय होतं तुझ्या बाजूचं दोस्त? काय करत होता? मारामारी पुढच्या डेस्कला मारामारी करत होता. कोणाच्या डेस्कला? पुढच्या. आणि तू काय आगाऊपणा करत होता स्कूलमध्ये? मी नाही करायचं. मला कॅमेऱ्यामध्ये दिसलं ना तू आगाऊपणा करायला. मी असं हात होत होतं बेंचवर, माझ्या बाजूला इकडच्या कोण होतं. मला कसं दिसायला तू स्कूलमध्ये आगाऊपणा करायला? इकडच्या बाजूचा कोण होता, मी असं थांबत होतो. तू काय करायला होतं? असं असं थांब बघत होतो. तर मी फाईट पडलो, खाली पडलो. हा, इकडच्या बाजूला पण शिवम होतं, शिवम पंचाले. त्याला पडलं, मी पडलो खाली. कुठं पडला? खाली फरशीवर. अगोदर आगाऊपणा कोणी केलं होतं? त्याच्या बाजूच पण करत होतं. इकडचे 2 करत होते, इकडचे 2 शाळेत होत होतं. मी आले आणि ते शिवम पंचाले, तर त्या शिवम पंचालेच्या सोबत बोलत होतो मी. मग स्कूल चालू असताना, मॅम शिकवत असताना असं फ्रेंडला बोलतात? नाही, मॅम नव्हते तेव्हा. फाय कुठं पण गेले तुसल्या का. मग मॅम कुठं पण गेल्यास लगेच भांडण करता तुम्ही? नाही, मॅम लगेच गेल्यावर हवं का असते फाईट जायची बसची. तिथं थांबले मॅम, लगेच फाडणं चालू करतात. तुला मॅम बघतात, मॅम असं हाल बघतात, असं हाल
असं मॅम त्या गली दिसत नाही मला दिसते तवलं मॅमचं सगळं भीती मला तुझी पण भीती दिसते भीती वाटते माझी मॅमची. हो मग तरी आगाऊपणा करायचं स्कूलमध्ये घरी. तेच मला मारायचं चालू होतं त्यांना मारल्यात. तुमचं माझं काय होतं त्याच्यामध्ये मी त्या शिवपूर चॅनलला बोललो ना हेच मारामारी चालू आहे बाजूला पण जाऊ दे म्हणलं असं बोललो मी. काय त्याची रोज चालू आहे मारामारी तिथं. तुम्ही कसं करणार आहात मग? मी त्याच्याशी बोलत नाही. हम्म. शिवमला दूध केले मी शेरची कट्टी केला तर शिवमलाच बोललो मी व्हिडिओमध्ये घेतले तुम्ही काय काय बोलला आता. भांडण वगैरे करते स्कूलमध्ये कसं बसते काय नाही. खरं बोलले ना तुम्ही सगळं? हो स्कूलच्या कॅमेऱ्यामध्ये पाहिले मी. हो कसं दिसते तर कॅमेरा कुठे माझ्या दाखव मोबाईलमध्ये दिसतं स्कूलमधला आगाऊपणा सगळं. आता दाखव नाही दाखवत तुम्हाला आम्ही. मला मी पण बघतो कॅमेरामध्ये काय काय करतेस तू. काय काय बघतो तुम्ही? कॅमेरामध्ये बघत होतो तुम्ही स्कूलमध्ये जाता का कॅमेऱ्यामध्ये बघायला जाता? स्कूलमध्ये मग कॅमेरा बघता? नाही. चला अभ्यास करा. मम्मी करा अभ्यास जे पुढे आहे ते. मम्मी आमची शाळा बदलतात. तर असं माझं वर्क आजचं कंप्लीट झालं आणि राजसोबत सुद्धा मी खूप छान असा टाईम स्पेंड केला आणि त्याला जे गम्मा खायची होती खाऊ खायचा होता ते सुद्धा मी त्याच्यासाठी घेऊन आली आणि दोघांनीही मस्त इकडे आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केलं. त्यानंतर मी त्याचा अभ्यास वगैरे घेत होते. माझा थकवा तर पूर्ण दूर होतो त्याच्यासोबत छान असा टाईम स्पेंड करून आणि गप्पा गोष्टी मारून. तर त्याला मी म्हटलं स्कूलमध्ये वगैरे अभ्यासावरती ध्यान नाही आहे तुझं इकडे तिकडे करायला लागलं भांडण वगैरे मुलांसोबत. तर त्यानं त्याचे सगळे स्टोरी इकडे सांगायला सुरू केली. जेव्हा पण मी त्याला अंदाजा असं थोडंसं काही विचारते ना तेव्हा तो पूर्ण सांगत असतो. बाय बाय टेक केअर. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.